नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन बौद्ध कथेमध्ये शिरणार आहोत जिचं नाव आहे गुत्तिल जातक. ही गोष्ट आहे एका महान गुरुची आणि त्याच गुरुचा प्रतिस्पर्धी बनलेल्या त्याच्या शिष्याबद्दल. ही कथा एका खूप मूलभूत प्रश्नाभोवती फिरते जो आपल्याला विचार करायला भाग पाडतोच. म्हणजे बघा ना, निष्ठा, महत्वाकांक्षा आणि कृतज्ञता या सगळ्यांमधला जे एक नाजूक संतुलन असतं ते जेव्हा ढासळतं तेव्हा नेमकं काय घडतं. आणि सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये, ही कथा स्वतः भगवान बुद्धांनी सांगितली होती. का? कारण त्यांचाच एक शिष्य देवदत्त त्यांच्या विरोधात गेला होता आणि तेव्हा आपल्या भिक्खूंना समजावण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच एका पूर्वजन्माची ही गोष्ट उलगडून सांगितली. चला तर मग आपण थेट त्या कथेतच प्रवेश करूया. ठिकाण आहे प्राचीन बनारस शहर आणि तो काळ असा आहे जेव्हा कलेला आणि कलाकाराला सर्वोच्च मान दिला जात होता. तर या कथेचे मुख्य पात्र आहेत गुत्तिल. ते संपूर्ण भारतातले एक महान आणि आदरणीय संगीत गुरु आहेत. आणि दुसरी व्यक्ती आहे मुसील. तो उज्जैनचा एक हुशार संगीतकार आहे, पण खूप जास्त महत्वाकांक्षी. झालं असं की एकदा बनारसच्या काही व्यापाऱ्यांनी मुसीलच्या संगीताची चेष्टा केली आणि मग काय, अपमानित होऊन तो थेट गुत्तिलांकडे आला अधिक शिकण्यासाठी. आता बघा, मुसीलमध्ये प्रतिभा तर होती, पण त्याच्या वादनात अजून तो परिपक्वपणा, तो सफाईदारपणा नव्हता. आणि हे किती मजेशीरपणे समोर येतं बघा. जेव्हा तो सुरुवातीला वाजवतो तेव्हा गुत्तिलच्या अंध आईवडिलांची ही प्रतिक्रिया त्याच्या कलेतला कच्चेपणा अगदी अचूकपणे दाखवून देते. गुत्तिलच्या अनुभवी नजरेने मुसीलच्या आत दडलेली ती प्रचंड महत्वाकांक्षा बरोबर ओळखली होती. त्यांना त्याच्या हेतूंबद्दल कुठेतरी शंका होतीच, पण आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांनी आग्रह केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मोठ्या नाखुशीने मुसीलला शिष्य म्हणून स्वीकारलं. आणि इथेच भविष्यातल्या एका मोठ्या संघर्षाची पहिली ठिणगी पडली. गुत्तिलने आपलं सगळं ज्ञान काहीही मागे न ठेवता मुसीलला दिलं. पण जेव्हा मुसीलला वाटायला लागलं की तो आता आपल्या गुरुच्या तोडीस तोड झाला आहे, तेव्हाच त्याच्या महत्वाकांक्षेने एक खूप वाईट वळण घेतलं. आणि हे तर खूपच धक्कादायक होतं. मुसील थेट राजाकडे गेला आणि त्याने मागणी काय केली तर मला माझ्या गुरु इतकंच मानधन आणि समान दर्जा हला. आता ही फक्त पैशाची मागणी नव्हती, हे होतं हजारो वर्षांपासून चालत आलेल्या त्या पवित्र गुरु-शिष्य परंपरेला दिलेलं एक थेट आव्हान. आता या आव्हानाने गुत्तिल पूर्णपणे खचून गेले. विचार करा, आपल्याच हाताने तयार केलेल्या शिष्याकडून पराभूत होण्याची भीती, ती लाज त्यांना सहनच होत नव्हती. एका महान कलाकारासाठी यापेक्षा मोठं दुःख दुसरं काय असू शकतं, बरोबर ना? आणि याच निराशेच्या भरात ते सगळं काही सोडून जंगलात निघून गेले. आणि मग येतो कथेचा तो क्षण जिथे माणसाचे प्रयत्न संपतात आणि दैवी शक्तीला हस्तक्षेप करावा लागतो. ही स्पर्धा आता फक्त 2 संगीतकारांमध्ये उरली नव्हती, तर ती जणू काही चांगल्या आणि वाईटाच्या लढाईचं प्रतीक बनली होती. गुत्तिल जेव्हा एकटे आणि पूर्णपणे हताश होऊन जंगलात भटकत होते, अगदी तेव्हाच देवांचा राजा शक्र त्यांच्या समोर प्रकट झाला. शक्रांनी त्यांना धीर दिला आणि त्या कृतज्ञ शिष्याला चांगलाच धडा शिकवण्यासाठी एका अद्भुत योजनेचं वचनही दिलं. शक्रांनी गुत्तिलला विजयासाठी एक 4 स्टेप्सची दैवी योजना सांगितली. स्टेप 1, विणेची एक तार तोडून टाका, पण संगीत जादूने चालूच राहील. स्टेप 2, मुसील तुमची नक्कल करेल, पण त्याची विणा शांत होऊन जाईल. स्टेप 3, असंच करत करत सगळ्या 7ही तारा तोडा आणि फक्त विणेच्या दांड्यावर वाजवा. आणि फायनल स्टेप, हवेत 3 जादुई फासे फेका, ज्यामुळे स्वर्गातून अप्सरा नृत्य करायला खाली येतील. ह्या प्लॅनमुळे तर संगीत स्पर्धेचे नियमच बदलून गेले होते. आणि मग स्पर्धेचा दिवस उजाडला. राजा, प्रजा, सगळं शहर जमलं होतं. आणि त्या प्रचंड गर्दीसमोर गुत्तिलने एक अशी गोष्ट केली ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्यांनी आपल्या वेणीची पहिली तार तोडून टाकली. सगळ्यांना वाटलं संपलं, गुत्तिलने पराभव मान्य केला. पण एक चमत्कार घडला. त्या तुटलेल्या वाद्यातून, त्या एका तारेच्या विणेतून पूर्वीपेक्षाही कित्येक पटीने मधुर आणि दैवी संगीत वाहू लागलं. अख्खी सभा मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहिली. आता आपल्या अहंकाराने आंधळा झालेला मुसील, त्याला वाटलं जे माझे गुरु करू शकतात ते मी का नाही करू शकत, आणि त्यानेही मोठ्या गर्वाने आपल्या वेणीची एक तार तोडून टाकली. पण त्याच्या विणेतून एकही सूर बाहेर आला नाही. फक्त भयाण शांतता. आणि त्या एका क्षणात मुसीलचा खोटेपणा आणि गुत्तिलची खरी महानता सगळ्या जगासमोर उघड झाली. त्यानंतर गुत्तिलने एक एक करून आपल्या 7ही तारा तोडून टाकल्या, पण संगीत थांबलं नाही. ते अविरतपणे सुरूच होतं.
आणि शेवटी त्यांनी शकरांनी दिलेले ते जादुई फासे हवेत फेकले. आणि काय आश्चर्य, आकाशातून तब्बल 900 स्वर्गीय अप्सरा थेट त्यांच्या संगीतावर नृत्य करण्यासाठी खाली अवतरल्या. हा सगळा अद्भुत प्रकार पाहून आणि मुसलचा विश्वासघात ओळखून तिथला जमाव प्रचंड संतापला आणि त्या संतप्त जमावाने त्याला तिथेच दगडांनी आणि काठ्यांनी ठेचून मारलं. त्याच्या गर्विष्ठपणाचा आणि कृतज्ञतेचा असा दुःखद शेवट झाला. पण थांबा, ही कथा इथेच संपत नाहीये. खरं तर खरा बोध तर पुढे आहे. गुत्तिलच्या विजयानंतर देवराज शक्र त्यांना थेट स्वर्गात घेऊन जातात आणि तिथे त्यांना या कथेतला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा धडा मिळतो. आणि तिथे गुत्तिलला एक खूप सुंदर आणि महत्वाची गोष्ट कळली. त्यांना समजलं की स्वर्गातलं मोठं सुख हे काही मोठमोठे यज्ञ किंवा कठोर तपश्चर्या करून मिळत नाही, तर ते मिळतं रोजच्या आयुष्यातल्या अगदी छोट्या छोट्या चांगल्या कामांमधून. जसं की कोणाला प्रेमाने फुलांची माळ देणं किंवा तहानलेल्याला पाणी देणं, इतक्या साध्या गोष्टीतून. या एका ज्ञानाने गुत्तिलचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्यांच्या लक्षात आलं की कलेतल्या मोठेपणापेक्षाही चारित्र्याचा मोठेपणा जास्त महत्त्वाचा असतो. आणि त्यांनी संकल्प केला की आता पृथ्वीवर परत गेल्यावर आपलं उरलेलं आयुष्य फक्त दान आणि चांगल्या कामांसाठीच जगायचं. चला आता आपण पुन्हा वर्तमानात येऊया, जिथे भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना ह्या सगळ्या कथेमागचा खरा अर्थ समजावून सांगत आहेत. आणि मग शेवटी बुद्धांनी कथेचं खरं रहस्य उलगडलं. त्यांनी सांगितलं की त्या जुन्या कथेतलं प्रत्येक पात्र त्यांच्या सध्याच्या आयुष्यात कोण होतं. ते महान संगीत गुरु गुत्तिल म्हणजे स्वतः भगवान बुद्ध होते, तर तो विश्वासघाती शिष्य मुसील तो दुसरा तिसरा कोणी नसून देवदत्त होता. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देवदत्ताचा हा विश्वासघात काही आजचा नव्हता, तर तो त्याच्या स्वभावाचाच एक भाग होता जो जन्मोंतरी त्याच्या सोबत होता. आणि ही कथा शेवटी आपल्याला एका अशा प्रश्नावर आणून सोडते जो आजही तितकाच महत्वाचा आहे. गुरुचा खरा सन्मान करणं म्हणजे नेमकं काय आहे? फक्त त्यांची कला शिकणं की त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि संधीबद्दल आयुष्यभर कृतज्ञ राहणं? यावर विचार करायला हवा.